आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत पालिकेच्या इमारतीला अखेर मंजुरी। डॉक्टर आरळी व मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांची माहिती। 10 कोटींच्या कामाला लवकरच प्रारंभ। जत नगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित इमारतीच्या जागेचा प्रश्न मार्गी लागलाय। 27 गुंठे जागेवर अत्याधुनिक व सुसज्ज इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय। तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकारामुळे प्रश्न निकाली निघाला। आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंजूर केलेल्या 10 कोटी रुपयांच्या निधीमुळे प्रत्यक्ष बांधकामाला येत्या महिनाभरात सुरुवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी व मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नगरपालिकेची स्थापना 8 जून 2012 रोजी झाली। 15 वर्षापासून कारभार जुन्या ग्रामपंचायत इमारतीतच सुरू होता। स्वतंत्र इमारती अभावी अडचणी येत होत्या। सातत्याने प्रयत्न सुरू असतानाही जागेचा प्रश्न मार्गी लागत नव्हता। मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या पाठपुराव्यामुळे व तत्कालीन जिल्हाधिकारी काकडे यांच्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला। दरम्यान जत सांगली रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळील गट क्रमांक 510 मधील सुमारे 2585 चौरस मीटर 27 गुंठे जागेस मंजुरी देण्यात आली आहे। नगराध्यक्ष डॉक्टर आरळी व मुख्याधिकारी राठोड यांनी काकडे यांचे आभार मानले। निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच आमदार गोपीचंद पडळकर यांनी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय, तो उपलब्ध झालाय। प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून महिन्यात कामास सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठीही दिलासा मिळालाय। 5 एकर अतिरिक्त जागा मंजूर करण्यात आली आहे। प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे। पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अभ्यासिकेसाठी 1 कोटी आणि डॉग स्क्वॉडसाठी 38 लाखांचा निधी मंजूर झालाय। या कामांचाही लवकरच प्रारंभ होणार आहे। डॉक्टर आरळी म्हणाले, आम्ही सत्तेत आल्यानंतर पालिका इमारत, घनकचरा प्रकल्प, सुधारित नळ पाणी योजना यांसारखी महत्त्वाची कामं गतीनं सुरू केली आहेत। गंधर्व नदीपात्र सुशोभीकरण, चौकांचं सुशोभीकरण, बसवेश्वर महाराजांचा पुतळा, रस्त्यांची कामं, 250 कोटींच्या भुयारी गटार योजनेसाठी पडळकर यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे, तो निधीही लवकरच उपलब्ध होणार आहे। 15 कोटींचं नाट्यगृह उभारण्याचं कामही हाती घेतलंय। मुख्याधिकारी राठोड म्हणाले, पालिका इमारतीचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होता, प्रयत्नांना यश आलंय। जिल्हाधिकारी काकडेंनी प्रश्न प्राधान्यानं सोडवला। 11 वर्षांच्या सेवेत कमी वेळात पूर्ण झालेल्या कामांपैकी हे एक आहे। 15 वर्षांनंतर जत नगरपालिकेला ब वर्ग दर्जाची इमारत मिळणार असल्याने विकासाला नवी दिशा मिळणार आहे। नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून काही गोष्टी आवर्जून मला सांगायच्या आहेत की नगरपालिकेची प्रशासकीय इमारत याचा निधी माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी आचारसंहितेच्या आधी GR पास करून आणला। निधी मंजूर झाल्यानंतर जागेसंदर्भी अत्यंत महत्त्वाची कामगिरी हे माननीय जिल्हाधिकारी साहेब काकडे साहेब आणि आपले CEO साहेब आणि सर्व नगरसेवक यांच्या प्रयत्नानं आपल्याला 2485 स्क्वेअर मीटर एवढी जागा आपल्याला कलेक्टर साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे जागेचा प्रश्न सुटलेला आहे, निधीचा प्रश्न सुटलेला आहे आणि आता त्या कामाला प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळालेली आहे। आता थोड्याच दिवसात त्याचं वर्क ऑर्डर निघून प्रत्यक्षात कामकाज चालू होईल। विशेषतः याच्यासाठी मी आमदार साहेबांचं, काकडे साहेबांचं मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो। दुसरी महत्त्वाची बाब आहे, माननीय जिल्हाधिकारी काकडे साहेबांनी 5 एकर जागा ही घनकचरा व्यवस्थापनासाठी आपल्या नगरपालिकेला त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर आपले पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा यांनी आवर्जून अभ्यासिकेसाठी 1 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे। त्याचबरोबर डॉग शेडसाठी 38 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि विशेष जे प्रलंबित कामं जत शहरासाठी होती ती आता झपाट्यानं होताना दिसत आहेत। याच्यामध्ये काकडे साहेबांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की माननीय जे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासाठी
जी मंजुरी, कारण त्या समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी ती मंजुरी आवर्जून दिली आणि जतच्या सौंदर्याच्या दृष्टीनं, आध्यात्मिक विचाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा बसवेश्वर महाराजांचा पुतळा आता उभा राहतोय. विशेष नगरपालिका आणि मान्य सर्व नगरसेवक यांच्याकडून मी माननीय अशोक काकडे साहेबांचं मनापासून त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांचा आभारही व्यक्त करतो. त्यांनी आपल्याबद्दल खूप चांगली मदत केली आहे. त्याचबरोबर अनेक प्रशासकीय कामाला प्रयत्न करून मंजुरी आणण्याबद्दल आपले CEO साहेब राठोड साहेब यांचंही मी अभिनंदन करतो. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या जागा मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. अभ्यासिकेसाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.